तर रात्र व्हायला आले आणि आमच्या मॅडमनी काढलाय फ्रीज साफ करायला. जाड होत चालले ते बघ. हर शब्दाला का मी जाड होत चालले. माझ्या मातोश्रींनी माझ्यासाठी गरम असं चहा बनवलेला आहे. गपचूप भेटलंय तर पिते, नाही तर ते पण नाही भेटलं. हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मला माहिती मी अशी टावेलवर वगैरे. हे गाईज, किती वाजली कुकरची. हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझं नाव प्राजक्ता आहे. जसं की तुम्हाला माहिती असेल, मी सारखे इथं सांगते माझं नाव प्राजक्ता आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. टावेलवरती आहे मी, कारण मी आत्ताच हेअर वॉश करून आली आहे आणि आज मी बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी. साबुदाण्याचे वडे बनवणार आहे मी. आणि म्हणूनच कुकरचा तुम्हाला आवाज येत असेल. सुट्टीचा सुट बोलना क्या चाहती बाई, मेरी जीभ इतना लपलं. सो आता मी जरा चांगला इंट्रो देण्याची कोशिश करते. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जसं की तुम्हाला माहिती आहे, माझं नाव प्राजक्ता आहे आणि मी काहीच कामाची नाहीये. म्हणून आज मी बनवणार आहे साबुदाण्याचे वडे, ज्यासाठी मी साबुदाणे भिजत घातले, शेंगदाणे भाजत लावलेत आणि बटाटे उकडायला लावलेत. आणि मी सकाळी उठले, वर्कआउट केलं. गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जसं की तुम्हाला माहिती आहे, माझं नाव प्राजक्ता आहे आणि मी एकदम बिंडोक आहे, कारण की मी 17 वेळा इंट्रो दिला आणि आता फायनली काहीतरी मी टाकते. मला नाही माहिती कसा येतोय, कारण की मी नवीन असे फुल ब्लॉग करायला चालू केलेत. सो आज मी बनवणार आहे साबुदाण्याचे वडे. सो त्यासाठी पण त्याआधी कसं सांगू मी यार. सकाळी मी उठून आधी गरम पाणी पिलं, वर्कआउट केलं, त्यानंतर प्लिक्सचं ॲपल सायडर विनेगर घेतलं, त्यानंतर घरातलं सगळं काम केलं आणि आता आंघोळ वगैरे कपडे बिपडे धुवून फायनली बटाटे उकडायला लावलेत. शेंगदाणे मी शेंगदाणे असे भाजायला ठेवलेत आणि कुकरला बटाटे लावलेत आणि इथे साबुदाणे पण भिजून. तू ही मार सकता है मेरे पे सीटी बाज, तेरी ही हिम्मत है, तू ही मार सकता है. आज माझ्या स्टाईल मध्ये आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे वडे. आणि मला असं वाटतं त्यामध्ये मी काहीतरी एक्सपेरिमेंट करून मम्मीला खायला दिलं पाहिजे, असं विचार करते मी. असा नॉर्मल सुका ब्लॉग नको आपल्याला असा तडकता बडकता थोडा पाहिजे. दिमाग चलाती गाइस, में दिमाग जो है कि नहीं मेरे पास. पर शेंगदाणे बाबा फुल क्लास ठेवून भाई. जळाले. ऐसे मास्टर शेफ आपने काही. मी परत इथे येऊन बसले. मी खरोखर गॅस बंद केला का नाही, मला कोणाचा तरी फोन केला. सो आता मी बनवणार आहे साबुदाण्याचे वडे. त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करीनच, पण मी असा विचार करते की जे मी मम्मीसाठी वडे करीन त्यामध्ये काहीतरी एक्सपेरिमेंट करून म्हणजे काय बोलले मी, त्याच्यामध्ये काहीतरी घोलमाल करू. लय मार भेटणार आहे गाईज मला. आणि हो काय मी सच खरोखर मी बोलना क्या चाहती हूँ. मला कधी असं वाटतं की तुम्ही गाईज लोक माझ्या घरी येऊन मला माराल, कारण की मी काय बोलते का बोलते मलाच नाही कळत. किती घाम आलाय मला बोलता यार, कारण मी खूप हॉट आहे ना. हॉटचा एच पण आहे का तुझ्यामध्ये. एकदम जाडी झाली आहे मी गाईस, खरोखर खूप जाडी झाली. मला वजन कमी करायचं, पण मला नाही वाटत मी कमी करू शकते, कारण की असे मी तळलेले पदार्थ खाल्ले, साबुदाणा वडा, मेंदू वडा, तर माझी तब्येत कशी कमी होणार. किसी महान व्यक्ति ने बोला था, किसी महान व्यक्ति ने बोला था कि कल मरना है, आज मरना है, आज मरना है, कल मरना है, तो खा पी के मरो. असं कोणीच बोललं नव्हतं, हे मी बोलतीये. पागल, काय बोलायचंय मला यार. माझी का बुद्धी भ्रष्ट झाली आहे आज, मला काही कळत नाही. आज कळत नाहीये मला, कधी कळतं. मला असं केलं पाहिजे की मी स्वतःला रोस्ट करते असं दाखवलं पाहिजे. मी काय बोलू, जाऊ दे. तुम्हाला डायरेक्ट आता रेसिपी दाखवते, चला. केस ओपन ठेवून मी जेवण बनवते, कारण की मी केस
सर्वात आधी तर आपण याच्यात टाकणार साबुदाणे चांगले हे झाले. बटाटे पण आपले शिजलेले आहेत, सो त्यांना पण चेक करून घेऊया. अर्धा बटाटा तर मी असंच वेस्ट करते गाईज. हाताला खूप चटके भेटले गाईज. आधी भेटती चटके मग भेटती भाकर. आणि आता आपण याला मॅश करून राहू त्याच्यामध्ये. बटाटे कमी आहेत गाईज मला असं वाटतंय, पण आता काय करू. शेंगदाणे मी असे थोडे गार व्हायला ठेवले, ते घेऊन येते. हे शेंगदाणे ना मला सोडलं हे म्हणजे असं याचे सालाचे पिल ऑफ करायला मला अजिबात आवडत नाही, पण काय करू. नाही केलं तर असं यार केलं याचा लय पसारा असतो यार. झट खाताना खूप गोड लागतं पण करायला खूप. तर मी आधी पिसली. आता आपण शेंगदाण्याचा कूट करून ठेवू. एकदम बारीक नाही करायचा, थोडासा दरदरी ठेवायचं म्हणजे जरा टेस्ट येईल. हे असं घ्यायचं आणि शेंगदाणे असे टाकायचे आणि त्यातला जो असा त्याची साल आहे ना ती खाली निघून जाईल. आता आपण याचं मिरचीचं काय बोलतात, मिरचीचा ठेचा टाकू आपण याच्यात. भांडणं चालत गॅस, भांडणं सोडून मी बनवते. माझं मन तर नाही लागत आहे मला भांडणं बघायचे. आणि हे आता मी सांगते उपवासाचं शेंगदाणे आणि मिरची आणि फक्त आणि यात पण मीठ टाक. पाणी पण टाकू. पहिले पसारा आवडते मग त्याच्यानंतर आपण वडे करतो, कारण मला असं किचकिच्यामध्ये अजिबात नाही आवडत. वडे बनवते. वड्यांना शेप देऊन झालेला आहे. आपण आता वडे तळून घेऊ. कढईमध्ये तेल टाकूया. जोपर्यंत तेल तापते तोपर्यंत मी पटकन भांडी घासून घेते. रिकामी नाही राहू शकत गाईस. पटापट काम करून टाकायची पटापट. किती घाण घातली. ते छान असं उकड तेल असं छानपैकी तापलेलं. आपण आता त्यात वडे टाकू. बट त्याआधी माझे हात खूप ओले आहेत. तेलात वडे टाकायच्या ऐवजी मला तेल तळून घेईल. पहिला वडा इन होऊ द्या गाईस, होऊ द्या. जोपर्यंत आपले वडे तळून होतात तोपर्यंत आपण सांबार बनवून घेऊ. हे फक्त यामध्ये टाकायचं. पप्पाचा पटकन डबा पॅक करते मी. सो फायनली आता माझी सगळी कामं करून झालेली आहेत. पप्पाला डबा वगैरे दिला. मस्तपैकी तारक मेहता का उलटा चष्मा लावलाय आणि मी आता साबुदाण्याचे वडे खाणार आहे. वडे बनवता बनवता मी कधी झोपले मलाच नाही माहिती. जस्ट झोपातून उठली मी आणि माझ्या मातोश्रींनी माझ्यासाठी गरम असा चहा बनवलेला आहे. अतिशय गोड असणार आहे. मला कलर वरून समजतंय. इतकाच आहे. खूप गोड आहे मम्मी. किती गोड पिते यार. गपचूप भेटलंय तर पिते, नाही तर ते पण नाही भेटलं. आणि आता रात्र व्हायला आले आणि आमच्या मॅडमनी काढलाय फ्रीज साफ करायला. किती पसारा घालते यार मम्मी तू. लिटरली काय गरज होती का आता साफ करायची. बसून बसून जाड होत चालले ते बघ. बाई हर शब्दाला का मी जाड होत चालले जाड होत चालले जाड होत चालले तर माझ्या बापाचा खाते. हा स्वतःला बघितलंय का ट्रॅक्टर सारखे झाले. मी बरोबर आहे माझ्या जागी. ट्रॅक्टर पण नाही ट्रॅक्टर. आरची सारखी झाली. आरची असू द्या. आरच्याची परशी आहे मी.
हा सगळा पसारा आता तू एकटीने उरकायचा, मी काही एक हेल्प करणार नाही. तशी नाही करत बघ ना तुला. तू बघत राहा, मी नाही काय करणार.